ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते कल्पनापासून. तर आता इथे कल्पना म्हणत असते, बापरे किती पसारा करून ठेवलाय, असं म्हणून ती सगळा पसारा आवरत असते. तर तेवढ्यातच तिला ते पीठ दिसतं जे ज्यानी लाडू बनवलेले असतात ना अर्जुनने. तर आता ती बघते, तर त्याच्यावरती तिचं लक्ष जातं एक्सपायरी डेट कडे. तर आता इथे कल्पना म्हणते, अरे बापरे ह्याची तर डेट निघून गेली आहे. अर्जुनने असं कसं नाही बघितलं, सायलीने ह्या पिठाचे लाडू खाल्ले की काय, असं म्हणतात. इथे कल्पना बघा प्रेक्षक हो, अर्जुनला तरी सांगितलं पाहिजे असं म्हणते कल्पना. तर आता इथे कल्पना अश्विनच्या खोलीकडे जाते. तर आता इथे सायली बाथरूम मध्ये गेलेली असते. तर आता इथे अर्जुन बाहेरून थांबलेला असतो आणि तो नॉक करत असतो आणि म्हणतो, सायली सायली काय होतंय, असं म्हणतो अर्जुन. काय होत आहेत का तुला, अश्विनला बोलू मी, असं म्हणतो अर्जुन. तर आतून काय रिप्लायच येत नाही बघा प्रेक्षक हो. सायली सायली असं म्हणत असतो अर्जुन, सायली असं म्हणत असतो तो. तर आता नॉक करत असतो दरवाजा. सायली बोल ना काहीतरी, असं म्हणत असतो अर्जुन. तर आता तेवढ्यातच त्यांच्या खोलीचा दरवाजा कोणीतरी वाजवत असतं. तर आता इथे दरवाजा उघडतो अर्जुन. तर आता इथे कल्पना आणि अश्विन आलेले असतात. आता मी किचन आवरत होते ना, तेव्हा तिथे मला हे पाकिट सापडलं, त्याच्यावरची डेट ना कधीची एक्सपायर झालेली आहे, असं म्हणते आता कल्पना. काय, असं म्हणून धक्काच बसतो अर्जुनला. तू ह्याच पिठाचे लाडू करून सायलीला खाऊ घातला नाहीस ना, असं म्हणते कल्पना. तर आता अर्जुन म्हणतो, बापरे सायली सायली असं करून तो नॉक करायला लागतो तो दरवाजा. वहिनी वहिनी असं म्हणत असतो अश्विन. अरे बापरे असं म्हणते आता कल्पना. सायली तू ठीक आहेस ना, असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली बाहेर येते. काय झालंय, असं म्हणते सायली. ठीक आहेस ना तू, असं म्हणतो अर्जुन. वॉमिटिंग होते का, असं म्हणतो अर्जुन. सायली तुला काय होत तर नाहीये ना, असं म्हणते कल्पना. ती आता आतमध्ये वॉमिटच करत होती, असं म्हणतो अर्जुन. आपण लगेच हिला ऍडमिट करूया हॉस्पिटलमध्ये, असं म्हणतो अर्जुन. एक एक मिनिट वहिनी, तुला काय त्रास होतोय का, असं म्हणतो अश्विन. मला काही होत नाहीये भाऊजी, असं म्हणते सायली. पण तुम्ही असे का घाबरलात, असं म्हणते सायली. अगं माझंच चुकलंय, ह्या पाकिटवरची डेट एक्सपायर झाली, असं म्हणतो अर्जुन. आणि मी असेच लाडू बनवून तुला खाऊ घातले, असं म्हणतो अर्जुन. मी डोहाळे पूर्ण करण्याच्या नादात काय बघितलंच नाही, असं म्हणतो अर्जुन. अश्विन आपण ऍडमिट करायला जाऊया चल, असं म्हणतो अर्जुन. काय होत नसतं ना, असं म्हणते सायली. दादा असं म्हणतो अश्विन, तू जरा थांबतोस का, प्लीज थांब, असं म्हणतो अश्विन. वहिनी तुला आता काय वेगळं वाटतंय का, जचमळल्या सका वगैरे, असं म्हणतो अश्विन. मी अगदी बरी आहे, मला काहीच होत नाही, असं म्हणते सायली. पण आता हॉस्पिटलमध्ये जाऊया, डॉक्टर चेक करते तुला, असं म्हणतो अर्जुन. दादा एकदम गप्रा, तू आता तिच्याकडे लक्ष ठेव. रात्रभरात तिला काही त्रास झाला तर मला कॉल कर, मग बघूया काय करायचं ते, असं म्हणतो अश्विन. पण अश्विन मी काय म्हणते, आपण आधीच काळजी घ्यायला काय हरकत आहे, असं म्हणते कल्पना. येस मॉम तेच तेच, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुम्ही दोघे शांत व्हा, असं म्हणते आता इथे अश्विन. बघूया आता इथे ह्याच्यावर काय तारीख आहे ते, असं म्हणून आता पिट्ट घेतो बघा प्रेक्षक अश्विन आपल्या हातामध्ये. डेट बघ, असं म्हणतो अश्विन. अगं एक्सपायर होऊन फक्त एक दिवस झालाय, असं म्हणतो अश्विन. एक दिवस झाला एक्सपायर होऊन, असं म्हणतो अर्जुन. नक्की ठीक आहेस ना, असं म्हणतो अर्जुन. नक्की नक्की, असं म्हणते सायली. मामा चल तू जाऊया खाली, असं म्हणतो आता इथे अश्विन. काय नाही होत, असं म्हणतो तो. काळजी घे, असं म्हणते आता कल्पना. हो हो घेते, असं म्हणते आता सायली. काय झालं तर मी तुला कॉल करतो, असं म्हणतो अर्जुन. आय होप तुला बरं वाटलं असेल आणि तुला अनइझी वाटलं ना तर लगेच मला उठव, ओके, असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सायली जाते बघा प्रेक्षक झोपण्यासाठी. मी काय म्हणतो, असं म्हणत असतो अर्जुन. तर आता सायली जाऊन झोपलेली असते. सायली थांब थांब थांब, असं म्हणतो अर्जुन. मी आलो असताना इथपर्यंत, असं म्हणतो अर्जुन. हे बघ नक्की काय होत नाही ना, तुला त्रास होतोय का, आपण जायचं का हॉस्पिटलमध्ये, असं म्हणतो. हे बघा मी अगदी व्यवस्थित बरी आहे, मला जास्त प्रश्न विचारलेत ना तर मला मळमळायला लागेल, असं म्हणते ती. झोप झोप झोप, असं म्हणतो अर्जुन. तर आता ती झोपते बघा प्रेक्षक हो. बरं काही होत असेल तर मला सांगा, असं म्हणतो अर्जुन. आणि तुला नक्की काय त्रास होत नाहीये ना, असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सायली झोपते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन मात्र खूप अस्वस्थ असतो. तर बघा प्रेक्षक आता सकाळ झालेली असते. तर आता सगळेजण जेवत वगैरे असतात. बरं वहिनी तो केस ना, असं म्हणतो अश्विन. हो असं म्हणते सायली. तुला व्यवस्थित झोप लागली ना काल रात्री, असं म्हणतो अश्विन. हो अगदी गाढ झोप लागली, असं म्हणते सायली. गुड, असं म्हणतो अश्विन. मम्मा मला ना लवकर डबा दे, मला लवकर निघायचं, असं म्हणते अस्मिता. तर आता इथे अर्जुन म्हणतो, मम्मा मला उशीर होतोय, जायचंय मला, असं म्हणतो अर्जुन. सगळ्यांची खूप घाई आहे, असं म्हणते आता कल्पना. तर आता डबे भरत असते कल्पना आणि सायली. तर आता इथे सायली येते गोलू सोबत खेळायला. तर आता ती गोलूला घेते बघा प्रेक्षकांनी खेळत असते ती. बाकी सगळे नाश्ता करत असतात. तर आता विमल सुद्धा येते सगळ्यांचे डबे घेऊन. तर आता कल्पना सगळ्यांचे डबे देते. अस्मिता आहे की तुझा डब्बा, असं म्हणून देते ती. एक एक मिनिट, असं म्हणते कल्पना. आली कॅब, असं म्हणते आता अस्मिता. तर आता इथे अस्मिता जाते, अर्जुन जातो आणि आता अश्विन पण जातो. बाय सी यू, असं म्हणतात ते. नीट जागा, असं म्हणते कल्पना. हो असं म्हणते सायली. येते हा मम्मा, असं म्हणते आता इथे सायली. तर आता कल्पना बसते. आता रोज आपली ना अशी दारेवरची कसरत होणार आहे, कारण या तिघांना एकत्रच बाहेर पडायचं, असं म्हणते कल्पना. विमल ताई जरा आईंसाठी कॉफी आणता, असं म्हणते सायली. आणते, असं म्हणते आता विमल. तर आता बाळासोबत खेळत असते बघा प्रेक्षक सायली. तर आता इथे कल्पना पण खेळत असते गोलूला. आपण मजा मजा करायची, असं म्हणते कल्पना. तर आता तेवढ्यातच फोन वाजतो. थांबा मी आणते, असं म्हणते विमल. तर आता इथे सायलीला कॉल आलेला असतो. तर आता सायली ते असं म्हणून फोन आणलेली असते विमल. कुसुमताई, असं म्हणते सायली. बोल कुसुमताई, असं म्हणते सायली. अगं हो हो मी येते आश्रमात. मधुभाऊ आज मला सगळं काम सांगणार आहेत ना. हो हो अगं हो येते, मी निघतेच आहे, 2 मिनिटात निघते, असं म्हणते ती. हो हो निघते, असं म्हणते सायली. आई मला आश्रमात जावं लागेल, मधुभाऊ मला काम समजून सांगणार आहेत ना, त्यामुळे घरी नाही मला थांबता येणार, तुम्ही गोलूकडे बघाल ना, असं म्हणते सायली. हो बघते बघते, मी सगळं आटपवते आणि गोलूकडेच बघत बसते, असं म्हणते कल्पना. काय झालं गोलूला, काय झालं गोलूला, असं म्हणते आता कल्पना. तर आता गोलू खेळत असतो बघा प्रेक्षक हो. आई ते हा, असं म्हणून आता इथे सायली निघून जाते. टाटा टाटा, असं म्हणते आता इथे कल्पना गोलू सोबत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो वाट बघत थांबलेली असते आणि म्हणत असते की ही श्वेता मला भेटायला येणार होती, ही कुठे राहिली काय माहित, तिचा पत्ताच नाही काय, असं म्हणते प्रिया. माझे कॉल ही घेत नाही आणि
काय सुरू असेल तिथे मला कसं कळणार असं म्हणते प्रिया. तर आता इथे प्रिया वाट बघत बसलेली असते श्वेताची. तर आता इथे कॉन्स्टेबल येते. श्वेताचा कॉल आलाय बघ असं म्हणते आता ती कॉन्स्टेबल. तर आता इथे श्वेताचा कॉल घेते प्रिया. तर आता प्रिया बोलायला लागते. हॅलो असं म्हणते प्रिया. श्वेता अगं तू कुठे आहेस? हा इथे मूर्खासारखी वाट बघते मी तुझी असं म्हणते ती. काय झालं तू येणार होतीस ना असं म्हणते ती. हो पण असं मला नाही बाहेर पडता येणार आश्रमातून आणि तसंही इथे मी सगळ्यांचं कसं ऐकतेय किती आदर करतेय हे दाखवावं लागेल ना मला. असं सारखं सारखं काय कारण सांगून बाहेर पडू मी असं म्हणते ती. तू माझा कॉल का घेत नव्हतीस असं म्हणते प्रिया. कारण माझ्या आजूबाजूला सतत तिथे कुणी ना कुणी असतं. तू प्लीज मला सारखे कॉल्स करत जाऊ नकोस असं म्हणते आता श्वेता. नाहीतर सगळ्यांचा विश्वास मिळवण्याच्या आधी ना गमवून बसेन मी असं म्हणते आता श्वेता. तर आता सायली आलेली असते अनाथ आश्रमामध्ये आणि आता ती म्हणते कशी आहेत काका असं म्हणते ती. मधुभाऊ बरं वाटतंय ना असं म्हणते सायली. हो बरं वाटतंय असं म्हणतात मधुभाऊ. हे आणि चैतन्य आता येतच आहेत हा असं म्हणते आता सायली. आणि त्याने आल्यावर त्यांना सगळे डॉक्युमेंट्स द्या हा असं म्हणते सायली. आणि इथनं तुम्ही हलायचं नाही बरं असं म्हणते सायली. चालेल असं म्हणतात आता मधुभाऊ. बरं चहा घेणार का तुम्ही असं म्हणते सायली. अगं माझ्यासाठी श्वेता चहा करते असं म्हणतात मधुभाऊ. मी आले तिला सांगून असं म्हणते आता सायली. तर आता ती जाते श्वेताकडे बघा प्रेक्षक. अगं पण तू इथे आल्याशिवाय प्लॅनिंग आम्ही कसं करणार असं म्हणते प्रिया श्वेताला फोनवरून. हो भेटू आपण पण मी तुमच्या वेळेनुसार येऊ नाही शकणार. मी माझा वेळ घेईन असं म्हणते ती. अगं जेलमध्ये व्हिजिटिंग गार्ड्स असतात असं म्हणते प्रिया. मग काय करायचंय मी असं म्हणते श्वेता. बघा प्रेक्षक हो इथे सगळ्यांना माझ्यावर संशय येऊ द्यायचं का असं म्हणते ती. तर आता सायली येत असते श्वेताच्या दिशेने. नाही असं म्हणते प्रिया तू बोलतेस ते बरोबर आहे. मी काहीतरी मार्क काढते असं म्हणते प्रिया. एक काम कर मी ना तुला एक पत्ता पाठवते तिथे येऊन भेट मला असं म्हणते प्रिया. काय असं म्हणते श्वेता. तर आता आलेली असते सायली किचन मध्ये बघा प्रेक्षक. आणि आता ती बघते श्वेताला फोनवर बोलायचं. तर आता श्वेता म्हणते काय तू तिथे येणार आहेस आणि मग ते कसं जमवून आणणार आहेस असं म्हणते आता श्वेता. श्वेता असं म्हणत आता सायली आलेली असते. तर आता इथे धक्का बसतो श्वेताला आणि प्रियाला. सायली आलेली काय तिथे. फोन ठेव लवकर असं म्हणते प्रिया. तर आता इथे श्वेता ओळते आणि आता ती सायलीला बघते. तर आता खूप घाबरलेली असते श्वेता. तर आता प्रिया मात्र खूप इथे प्लॅनिंग वगैरे करत असते आणि आता ती फोन देते आता त्या कॉन्स्टेबलचा. तर आता ती कॉन्स्टेबल तो फोन घेऊन निघून जाते तिथून. तर आता इथे श्वेता आणि सायलीला दाखवलंय. तर आता श्वेता म्हणते काय ते चहा किती कप ठेवलाय असं म्हणते सायली. तर आता श्वेता म्हणते चहा ठेवला ना जास्त चहा असं म्हणते श्वेता. तर आता सायली म्हणते का अशी घाबरल्यासारखी का दिसतेस तू असं म्हणते सायली. काय प्रॉब्लेम आहे का असं म्हणते. नाही मला वाटलं की कामाच्या वेळी फोनवर बोलले म्हटल्यावर चिडाल तुम्ही असं म्हणते ती. अगं मी चिडले वगैरे नाहीये पण तुझं बरोबर आहे. कामाच्या वेळेला फोनवर बोलता कामा नये असं म्हणते सायली. एवढ्या मनापासून कोणा बरोबर बोलत होतीस असं म्हणते आता सायली. श्वेताकडे काय उत्तरच नव्हतं. आईशी बोलत होते असं म्हणते श्वेता. सासरशी आणि घराबाहेर काढलंय हे सांगितलं नाहीये ना तिला असं म्हणते ती. उगाच तिच्या जीवाला घोर कशाला लावायचं असं म्हणते ती. कसली चंबा करणार होतीस तू असं म्हणते सायली. ती म्हणाली की भांडी धुण्याचं काम घेते म्हणाली. अजून ती आधीच खूप थकते. तर तिला म्हणत होते की हे सगळं कसं जमणार आहेस तू आता ना इथे आली आहेस तर सगळं तुझं आम्ही व्यवस्थित करू असं म्हणते सायली. मला ना तुझं खूप कौतुक वाटतं. सासरी हा असा छळ आणि माहेरी पोटा पाण्यासाठी हे सगळी लढा देतेस तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं ठीक होणार असं म्हणते सायली. तोपर्यंत ह्याच घराला तू स्वतःचं घर समजून राहा ना असं म्हणते सायली. मी चहा घेऊन आलेच हा असं म्हणते आता श्वेता. तर आता इथे सायली जाते बघा प्रेक्षक बाहेर. तर श्वेता खूप जास्त घाबरलेली असते. तर आता ती परत मेसेज करते. सायली आली होती पण तिला काही कळलं नाही असं म्हणते ती. मला पत्ता पाठव मी तिथे येऊन भेटते असं म्हणून आता श्वेताने मेसेज केलेला असतो कॉन्स्टेबलच्या फोनवरती बघा प्रेक्षक हो. तर आता कॉन्स्टेबल येऊन सांगते प्रियाला तुझ्यासाठी मेसेज आलाय बघ असं म्हणते कॉन्स्टेबल. तर आता प्रिया वाचते. अजून एक काम कर सचिनला कॉल कर आणि त्याला सांग भेटायला यायला असं म्हणते प्रिया. मला पैसे देणारे सचिन साहेबच आहेत एवढं तर मी तुमच्यासाठी करूच शकते असं म्हणते कॉन्स्टेबल. लावते मी त्यांना फोन असं म्हणते ती. तर आता ती सचिनला फोन लावते. तर आता इथे कल्पना आणि गोलूला दाखवलंय. तर आता इथे हडवत असते ती गोलूला. तर आता इथे कल्पना खेळत असते गोलूला. तर आता गोलू रडायला लागतो बघा प्रेक्षक हो. का रडतोय असं म्हणते कल्पना. तर आता इथे कल्पना खेळत असते गोलूला. काय ग बघ ना शांतच होत नाहीये. ह्याला बहुतेक ना आईची आठवण येते असं म्हणते कल्पना. म्हणून काय खात नाहीये तो असं म्हणते कल्पना. त्याला आईशिवाय राहायची सवय नाही ना म्हणून तो रडतोय असं म्हणते विमल. नंतर होईल त्याला सवय असं म्हणते विमल. आता बाहेर घेऊन जाऊ का ह्याला असं म्हणते आता विमल. अशाने तो बाहेर गेल्यावर शांत होईल असं म्हणते कल्पना. शांत झाला की मला सांग असं म्हणते कल्पना. मग ह्याला खायला घालेलं असं म्हणते कल्पना. जा असं म्हणते कल्पना. आणि आता विमल बाहेर घेऊन जाते गोलूला. ज्याची भीती होती तेच झालं म्हणून मी अस्मिताला नोकरी नाही करून देत होते असं म्हणते आता कल्पना. थोड्यातच कॉल येतो आता कल्पनाला. तर आता इथे कल्पना कॉल घेते. अरे तेव्हा अस्मिताचाच फोन असं म्हणते कल्पना. हा बोल अस्मिता असं म्हणते कल्पना. मम्मा गोलूने काही खाल्लं का ग असं म्हणते अस्मिता. हो खाल्लं ना ग. अगं तो अगदी मजेत आहे तू नको काळजी करूस तू कामामध्ये लक्ष दे असं म्हणते कल्पना. बरं ठेवते फोन मम्मा असं म्हणते आता अस्मिताने फोन ठेवते. तर आता वहिनी हे बघा गोलू शांत झालाय असं म्हणते विमल. या नशीब माझं असं म्हणते कल्पना. नाहीतर मी अस्मिताशी खोटं बोलले असं झालं असतं. मग तो शांत झाला नसता तर बोलू पण घ्यायला लागलं असतं असं म्हणते ती. वहिनी असं म्हणते विमल. तर आले असं म्हणून कल्पना बाहेर जात. तर आता इथे अर्जुन आलेला असतो भेटायला मधुभाऊना आणि चैतन्य पण आलेला असतो. तर आता इथे अर्जुन म्हणतो मधुभाऊ कोण कधी आला आश्रम मध्ये त्यांचं वय काय होतं या सगळ्याची लिस्ट लागेल मला असं म्हणतो अर्जुन. चालेल असं म्हणतात मधुभाऊ. आणि त्यांचं आयडी कार्ड असेल आधार कार्ड असेल तेही चालेल असं म्हणतो चैतन्य. हो असं म्हणतो अर्जुन. आणि
तर आता तेवढ्यातच ही मुलगी असं म्हणतो अर्जुन, कोण आहे? त्या कधी बघितलं नाही, इथे नवीन आले का असं म्हणतो अर्जुन. मधू भाऊ हॉस्पिटलमध्ये असताना रस्त्याच्या कडेला बसली होती, तिला कुसुम इथे घेऊन आली असं म्हणतात ते. तर आता इथे नाव काय तिचं असं म्हणतो चैतन्य. तर आता सायली म्हणते अंकिता असं म्हणतो चैतन्य. बाळ इथे ये असं म्हणतो तो. बाळ मला सांग तू कुठून आलेस असं म्हणतो अर्जुन. मी पालगावला राहायचे, माझे आई बाबा लहान असतानाच गेले असं म्हणते ती मुलगी. म्हणून माझे काका मला त्यांच्या घरी घेऊन गेले, पण त्याने मला खूप त्रास दिला असं म्हणते ती मुलगी. मला खूप मारलं, म्हणून मी तिथून पळून आले असं म्हणते ती. टेन्शन घेऊ नकोस, तुला आता कोणीही त्रास देणार नाही असं म्हणतो अर्जुन. बरं मला सांग तुझ्याकडे काही डॉक्युमेंट्स आहेत का तुझे असं म्हणतो अर्जुन, किंवा आधार कार्ड वगैरे त्या काकांकडे आहेत का असं म्हणतो तो. माझ्या काकांनी असं काहीच बनवलेलं नाही असं म्हणते ती. ओके असं म्हणतो अर्जुन, आपण ती प्रोसेस करून घेऊ असं म्हणतो चैतन्य. जा असं म्हणतो अर्जुन, खेळ. बरं ऐका, चल आश्रमाचं मला रजिस्ट्रेशन स्टेट लेवलवर करायचं असं म्हणतो अर्जुन चैतन्याला. हो असं म्हणतो चैतन्य. तर आता कुसुम आलेली असते आणि श्वेता पण. मधू भाऊ मला इथल्या मुलांची सगळी माहिती नीट सांगा असं म्हणते सायली. तर आता श्वेता पण आलेली असते आणि शिवाय त्यांची गाठोडे आहेत ना, ती पण दाखवा, त्यातल्या वस्तू काय आहेत ते पण बघूया असं म्हणते सायली. मी लिहिते सगळं असं म्हणते सायली. तर आता श्वेता देत असते सगळ्यांना चहा वगैरे. तर आता अर्जुन बोलत असतो मधू भाऊंसोबत. तर आता चैतन्य बघत असतो श्वेताकडे. तर आता इथे श्वेता काहीतरी प्लॅन आखत असते. तर आता ती बघत असते काय चाललंय म्हणून. तर आता प्रिया आणि सचिनची मीटिंग होते इथे. तर आता इथे सचिन म्हणतो, मी तुला सपोर्ट करत होतो, पण आता मला जरा टेन्शन आलंय असं म्हणतो सचिन. जर तू आजारपणाचं अटक करून असं जेल बाहेर पडलीस आणि कुणाला संशय आला तर असं म्हणतो सचिन. मी काय म्हणतो त्यापेक्षा तू इथेच राहून जे करायचंय ते का करत नाहीस असं म्हणतो सचिन. सगळ्यांचं मला जेलनुसार येऊन भेटणं मला शक्य नाही असं म्हणते आता प्रिया. जर आम्ही भेटलो नाही तर मला सगळी माहिती कशी मिळणार असं म्हणते प्रिया. मी जर हॉस्पिटलमध्ये असेल तर गोष्टी सोप्या नाही का होणार असं म्हणते प्रिया. तर आता परत वात्सल्य आश्रम दाखवलंय. तर आता इथे सायली काय काम करत असते, बाकी सगळे सुद्धा काम करत असतात आणि श्वेताची सगळ्यांवर नजर असते. तर आता मधुभाऊ गाठोडी काढून देत असतात. तर आता गाठोडी बघत असतो अर्जुन आणि सायली. तर आता कुसुम वगैरे काय काय बोलत असतात, तर श्वेताचं मात्र लक्षच नसतं. चैतन्य मात्र काय काय बघत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक आणि श्वेता सगळं बघत असते. हे बघा बँक अकाउंटचं वगैरे खरंच मला काय माहित नाही, पण आपण त्याचं काहीतरी बघू. पण आता मला एक गोष्ट मात्र पटलेली आहे की माझा आश्रम योग्य माणसाकडे जातोय असं म्हणतात मधुभाऊ. आणि मला खात्री आहे माझ्यापेक्षा ही सायली आश्रम व्यवस्थित सांभाळेल असं म्हणतात मधुभाऊ. आणि जावई बापू मदतीसाठी त्या पाठीशी तुम्ही आहातच असं म्हणतात मधुभाऊ. ऑलवेज असं म्हणतात अर्जुन. तर आता काय काय लिहित असते बघा प्रेक्षक सायली. ती लेडी कॉन्स्टेबल तर आपल्या खिशात आहे असं म्हणतो सचिन. ती जे आधी करत होती ते ठीक आहे, पण आता आपला प्लॅन खूप मोठा आहे सचिन असं म्हणते प्रिया. आता हे फक्त फोनवर बोलणं वगैरे नाही वर्क करणार आहे असं म्हणते आता प्रिया. आणि हे सोड रे, मला तर वाटतं की नागराज काकाने असं काहीतरी करून जेलमधून बाहेर पडायला हवं, तरच आपण सगळे मिळून काहीतरी प्लॅन करू शकतो असं म्हणते प्रिया. राईट असं म्हणतो सचिन. जर प्लॅन फुल प्रूफ असेल तर आपण सगळे भेटून राहायलाच हवं असं म्हणतो तो. आणि अर्जुन सायलीला अजिबात संशय येता कामा नये असं म्हणतो सचिन. आणि त्यासाठी मला सतत तुमच्यावर लक्ष ठेवून राहायला हवं. डोळे बंद करून काय नाही बसू शकत मी इथे की तुम्ही सगळे सगळं नीट पार पडाल म्हणून असं म्हणते प्रिया. प्रिया हे बघ असं म्हणतो सचिन, जरा जास्त बोलतेस तू असं म्हणतो सचिन. तुला काय वाटलं तू एकटीच सगळं व्यवस्थित करतेस, आम्ही सगळे फ्री असतो एवढे असं म्हणतो आता सचिन. आणि मी काय राकेश नाही हा वाटेल ते ऐकून घ्यायला असं म्हणतो आता सचिन. तर आता परत वात्सल्य आश्रम दाखवले. तर आता श्वेता तिथेच असते. तर आता ती येते आणि चैतन्याच्या बाजूला थांबते. तर आता तिचं लक्ष असतं सगळ्याकडे. तर आता इथे चैतन्याला काहीतरी भास होतो. तर चैतन्य म्हणतो श्वेता ना तू असं म्हणतो चैतन्य. हो असं म्हणते श्वेता. आपण या आधी कधी भेटलोय का असं म्हणतो आता चैतन्य. नाही असं म्हणते श्वेता. नाही पहिल्यांदाच भेटतोय असं म्हणते आता श्वेता. तर बघा प्रेक्षक बहुतेक श्वेता ही साक्षी असते असेल बहुतेक. तर आता कुसुम तिथेच असते. तर आता कुसुम आतमध्ये घेऊन जाते भांडी. तर आता चैतन्य म्हणता परफ्यूमचा वास मला ओळखीचा का वाटतोय, आश्रमात राहणाऱ्या मुलीने परफ्यूम का लावला असेल, मला असं का वाटलं असं म्हणतो चैतन्य. तर आता इथे श्वेता खूप जास्त घाबरलेली असते. तर आता इथे अर्जुन काहीतरी देतो चैतन्याला. आपण उद्यापासून सगळी लिगल प्रोसेस चालू करूया असं म्हणतो अर्जुन. चालेल असं म्हणतात मधुभाऊ. आणि मधुभाऊ इथून पुढे आपल्या आश्रमात कुणी नवीन व्यक्ती आली तर त्या व्यक्तीकडून हा फॉर्म भरून घ्यायचा, म्हणजे आपल्याकडे नोंद राहील कोण कधी आलंय ते. आणि मला काही सांगायला विसरू नका असं म्हणते सायली. हो हो असं म्हणतात आता मधुभाऊ. इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाचा रेकॉर्ड असायलाच हवा असं म्हणतो अर्जुन. सायली जेव्हा आली होती तेव्हा काहीच रेकॉर्ड नव्हता, म्हणून किती मोठा गोंधळ झाला ते आम्ही बघितलंच असं म्हणतो अर्जुन. ती माझ्या हातून चूकच झाली होती असं म्हणतात मधुभाऊ. शिवाय मधुभाऊ उद्या मी येईन तेव्हा इथल्या वस्तूंची पण एक नोंद करून ठेवूया असं म्हणते आता सायली. साऊ अगं किती आणि काय काय करशील तू असं म्हणतात मधुभाऊ. आधी पोटातल्या बाळाचा विचार कर बघू असं म्हणतात आता मधुभाऊ. मधुभाऊ मी बाळाची काळजी घेते हो, पण हे काम करणं पण महत्वाचंच आहे ना असं म्हणते सायली. तर बघा प्रेक्षक ज्या पोटात बाळ आहे हे कळलेलं आहे आता इथे श्वेताला बघा प्रेक्षक. तर आता इथे सायलीच्या बाळाला काहीतरी धोका होणार आहे. मधुभाऊ खरंच सायलीसाठी कायम वाईटच गोष्टी करण्यामध्ये पुढे असतो बघा प्रेक्षक. म्हणजे आता इथे मधुभाऊने बोललं नसतं ना तर श्वेताला कळलं नसतं ना. हो असं म्हणतात मधुभाऊ. बरं मधुभाऊ आम्ही निघतो आता असं म्हणतो अर्जुन. डॉक्युमेंट्स आहे त्याच्यावर सह्या लागतील, मी येतो डॉक्युमेंट्स घेऊन असं म्हणतो अर्जुन. सायली प्रेग्नेंट आहे असं म्हणते श्वेता. हे प्रियाला माहित नसणार असं म्हणते श्वेता. मधुभाऊ येते हा असं म्हणते सायली आणि निघून जाते तिथून. सांभाळून जा, काळजी घे असं म्हणतात मधुभाऊ. तर आता जातात बघा प्रेक्षक हो. श्वेता निघते मी असं म्हणून सायली अर्जुन आणि चैतन्य निघून जातात. तर आता श्वेता तिथेच थांबलेली असते. तिला कळलेलं असतं आता की सायली गरोदर असते म्हणून.
तर आता प्रिया आणि सचिनला दाखवले, मी तुला कमी लेखत नाहीये, पण राकेश कधीही माती खाऊ शकतो हे तर मान्य करतोस ना, असं म्हणते प्रिया. आणि हे बघ, अण्णा आपल्याला मदत करायला तयार आहेत. मग आता जर आपल्याला हा प्लॅन सक्सेसफुल करायचा असेल तर कोण उरतं, असं म्हणते प्रिया. फक्त तू आणि मी, असं म्हणते प्रिया. यासाठी मला जेलमधून बाहेर पडायला नको का, असं म्हणते प्रिया. ठीक आहे, असं म्हणतो सचिन. सचिन, अरे मला महत्वाचं बोलायचं होतं, तू काहीतरी भलतच बोलत बसलास, असं म्हणते प्रिया. मी तुला काय मॅनेज करायला सांगितलं होतं, तू ते केलंस की नाही, असं म्हणते प्रिया. हो, तुला चेक करणारा डॉक्टर मॅनेज झालाय, असं म्हणतो सचिन. तर आता प्रियाला खूप जास्त आनंद झालेला असतो. आणि अजून एक असं म्हणतो होता सचिन. तर आता तो एक बॉटल बाहेर काढतो, हे औषध, असं म्हणतो होता सचिन. तर आता तो बॉटल देता बघा प्रेक्षक हो प्रियाकडे. हे घेतल्यावर फक्त तुला त्रास होईल, तुझ्या पोटातल्या बाळाला काहीच होणार नाही, असं म्हणतो सचिन. आता बाकी सगळं माझ्यावर सोपं, असं म्हणून आता प्रियाला खूप आनंद झालेला असतो. ऑल द बेस्ट प्रिया, असं म्हणतो आता सचिन. थँक्यू, असं म्हणते आता प्रिया. आणि हो, आता हॉस्पिटलमध्ये भेटू, असं म्हणते प्रिया. येस, असं म्हणतो सचिन. बाय. तर आता बघा प्रेक्षक सचिन निघून जातो तिथून. सायली, आता या औषधाच्या मदतीने ह्या पंजरातून कशी बाहेर निघते ना, ते बघाच, असं म्हणते प्रिया. तर आता बघा प्रेक्षक प्रियाने मोठा प्लॅन आखलेला असतो आणि आता ते औषध असतं ते आता पिते बघा प्रेक्षक प्रिया. तर आता इथे प्रियाला काहीतरी व्हायला लागतं ते औषध पिल्यावर. तर आता बघा इथे समोर बघत रे का पण ते काय ते ऐक, असं म्हणून रडायला लागते आता प्रिया. डॉक्टर खूप दुखतंय, असं म्हणते प्रिया. तर आता इथे चैतन्य आलेलं असतं सुभेदारांच्या घरी. तर आता इथे अर्जुन म्हणतो, काय गमत आहे ना ते सांगतो, असं म्हणतो अर्जुन. प्रिया जेलमधून बाहेर पडली, असं म्हणतो चैतन्य. तर आता प्रियाला दाखवले करून आता तिला स्टेशनवरून घेऊन जात असतात. तर चैतन्य सगळं सांगितल्यानंतर आता सायली म्हणते, म्हणजे परत एकदा ती आजाराचा ढोंग करून जेल बाहेर पडली, असं म्हणते सायली. आता तिला हॉस्पिटलमध्ये कसं वागायचं ते तिला कुठेच मिळणार, असं म्हणते सायली. तर आता श्वेता भेटायला आलेली असते प्रियाला. प्रिया, काय चाललंय तुझं नेमकं, असं म्हणते श्वेता. पहिला वार अर्जुन आणि सायलीवर करायचा, असं म्हणते प्रिया, पण तो कसा, कधी आणि कुठे होईल हे मी कळवते, असं म्हणते प्रिया. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.